चिंचवड शहरातील कामगार नगरीमध्ये राहणाऱ्या कामगाराचा मुलगा कबीरजी राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात 125वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी कबीरजी कांबळे त्यांच्या कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे। यावेळी युवराज दाखले म्हणाले, कष्टकरी कामगाराच्या घरातून आलेला मुलगा देशातील सर्वात कठीण परीक्षेत 125वा रँक मिळवतो ही पिंपरी चिंचवड व संपूर्ण बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे। कबीरजी यांनी दाखवून दिले की गरिबी, परिस्थिती व संसाधनांचा अभाव हा यशाचा अडथळा ठरू शकत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व इतर बहुजन समाजातील महापुरुषांचा वारसा चालवणारा हा खरा लेख आहे। कबीरजी राहुल कांबळे हे लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत। कामगार नगरीतील सर्वसामान्य घरातून दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक पर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे। आई वडिलांनी कष्ट करून मोलमजुरी करून मुलाला शिकवले आणि मुलाने त्यांचे स्वप्न पूर्ण केले। यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो, असे युवराज दाखले यांनी सांगितले। कबीरजी राहुल कांबळे यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये देशात 125वा नंबर घेऊन शहराचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। सर्वात पहिले त्यांचं अभिनंदन। आणि त्यांच्यासोबत त्यांचे वडील राहुलजी कांबळे सर आणि भारती कांबळे मॅडम सर एका कंपनीमध्ये कामगार म्हणून आहेत आणि कामगाराचा मुलगा यूपीएससी क्रॅक करून देशामध्ये 125वा येतोय, हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी। आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत। इथं बघतोय आम्ही IAS ऑफिसर येतात, इथे त्यांना भेटतो आम्ही कशा पद्धतीने, पण एक आपल्या समाजातला, आपल्या मातीतला, आपल्या तळागाळातला मुलगा जेव्हा उंची अशी गाठतो तेव्हा खरंच मन भरून येतं। आणि त्यामुळेच आज आमचे सर्व पत्रकार जे मित्र आहेत, पत्रकार मित्रांनी ठरवलं किंवा कबीर सरांचा आपण छोटेखानी सत्कार करूयात। तुम्हाला फोन केला आणि तुम्ही एका छोट्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात, त्याबद्दल खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आपल्या बहुजन समाजातील महापुरुषांना, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। अविनाश कांबेकर सर असतील, बाबूदादा कांबळे असतील, आदरणीय नाना असतील, नामदेव ढसासाहेब असतील व सर्व पत्रकार बंधू, खरोखरच म्हणजे हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। सर्वसामान्य कुटुंबातून कामगारातल्या सर्व कामगार वर्गामधलेच आहेत, परंतु परिस्थितीवरती मात करून आज कबीरदादांसारख्या युवकाला उच्च शिक्षित करून आज UPSC मध्ये भारतामध्ये 125वा रँक मिळवणं म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट आहे, विदाऊट क्लासेस घेता। सगळ्यात महत्त्वाची मी ह्या ज्यांनी अशा खरंच व्यक्तिमत्वाला जन्माला घातलं त्या माता आणि वडिलांना मी शतशः नमन करतो। आणि UPSC क्रॅक झाल्यानंतर सर तुमच्याकडनं पत्रकार बांधवांबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आशा अजून पल्लवी झालेल्या आहेत। ज्यावेळेस आपल्याला जबाबदारी मिळेल त्या जबाबदारी स्वीकारून त्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्यासारखे अधिकारी बहुजन समाजातले प्रामुख्यानं कशा पद्धतीनं घडतील त्याच्यासाठी आपण प्रामुख्याने विचार करावा अशी मी अपेक्षा आणि विनंती करतो। व तुम्ही हे रँकिंग पास केल्याबद्दल तुमचं पिंपरी चिंचवड शहरातील एक नागरिक म्हणून आणि संपूर्ण पत्रकार बांधवांच्या वतीने मी मनापासून तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। तुम्हाला पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदरणीय नाना असतील, ढसासाहेब असतील, बाबूदादा असतील, अविनाशजी असतील, आदरणीय दिलीपराव असतील, संतोषराव असतील, सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।